भारतीय संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, तर आपल्या विशाल देशाचा एक संपूर्ण आराखडा आहे. तर मग हा आराखडा नेमका कसा तयार झाला? पाहूया. जरा विचार करा, एक असा देश जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात, अनेक धर्म आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, अशा नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी एक नियमावली बनवणं हे किती मोठं आव्हान असेल. ही फक्त एक जबाबदारी नव्हती, तर एक ऐतिहासिक आव्हान होतं. आणि या प्रचंड मोठ्या आव्हानाचं उत्तर होतं एका पुस्तकात, एका मजबूत लिखित दस्तऐवजात. आणि ते म्हणजे आपलं भारतीय संविधान. हे फक्त नियमांचं पुस्तक नाही, तर एका नव्या भारताच्या प्रवासाची सुरुवात होती. बरं, मग हा जो एवढा महत्वाचा दस्तऐवज आहे, तो नक्की बनला कसा? त्याची गोष्टही तितकीच रंजक आहे. हे काम किती मोठं होतं याची कल्पना करा. करोडो लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आणि विचारांसोबत एका लोकशाहीच्या धाग्यात बांधायचं होतं. सगळ्यांना समान संधी देणारी एक व्यवस्था उभी करायची होती. जवळजवळ 3 वर्ष एवढा वेळ लागला हे काम पूर्ण व्हायला. देशभरातून आलेले प्रतिनिधी एकत्र आले. किती चर्चा, किती वादविवाद झाले असतील. प्रत्येक कलमावर, प्रत्येक शब्दावर विचार करून आपल्या देशाची दिशा ठरवली गेली. आता कुठल्याही महत्वाच्या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं पान कोणतं असतं? तर पहिलं पान. आपल्या संविधानाचंही तसंच आहे. त्याची प्रस्तावना. हे फक्त एक प्रास्ताविक नाहीये, तर हे भारताने स्वतःला दिलेलं एक वचन आहे. म्हणजे बघा, ही प्रस्तावना म्हणजे जणू काही अख्ख्या संविधानाचा आरसाच आहे. त्या डोकावलं की कळतं की आपला देश नेमका कोणत्या पायावर, कोणत्या मूल्यांवर उभा आहे. हे जे शब्द आहेत ना, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हे फक्त जड शब्द नाहीयेत. सार्वभौम म्हणजे काय? तर आपल्यावर कुणाचंही राज्य नाही, आपण आपले मालक. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्यांना समान संधी, समान आदर. आणि लोकशाही व गणराज्य म्हणजे खरी सत्ता ही लोकांच्याच हातात आहे. बरं, प्रस्तावनेतली ही सगळी मोठी मोठी वचनं तर ठीक आहेत, पण ती प्रत्यक्षात कशी येणार? सामान्य माणसाला याचा काय फायदा? त्याचं उत्तर मिळतं मूलभूत अधिकारांमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे फक्त कागदावर लिहिलेले हक्क नाहीत. या हक्कांना कायद्याचं संरक्षण आहे. म्हणजे जर कोणी ते आपल्याकडून हिरावून घ्यायचा प्रयत्न केला, तर आपण थेट न्यायालयात जाऊ शकतो. जसं की समानतेचा अधिकार, म्हणजे कायदा सगळ्यांसाठी सारखा, कुणी श्रीमंत असो वा गरीब. किंवा स्वातंत्र्याचा अधिकार, आपल्याला आपलं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. हेच अधिकार आपल्याला खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र नागरिक म्हणून जगायची संधी देतात. पण कसं आहे ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच नागरिकत्वाचं आहे. एकीकडे आहेत अधिकार, तर दुसरीकडे आहेत कर्तव्य. संविधान आपल्याला हक्क तर देतच, पण एक नागरिक म्हणून आपल्याकडून देशाप्रती काही जबाबदाऱ्यांची अपेक्षाही ठेवतं. या दोन्हींचा समतोल साधला की एक चांगला समाज घडतो. आता एक प्रश्न पडतो की 70-75 वर्षांपूर्वी लिहिलेली गोष्ट आजही तंतोतंत कशी लागू पडते? याचे एक गुपित आहे, आणि ते म्हणजे संविधानाचं एक खास वैशिष्ट्य. कारण ज्यांनी हे संविधान लिहिलं ते खूप दूरदृष्टीचे होते. त्यांना माहीत होतं की जग बदलेल, समाज बदलेल, नवीन आव्हाने येतील, आणि म्हणूनच त्यांनी हा आराखडा दगडावर कोरून ठेवला नाही. त्यामुळेच आपल्या संविधानाला एक लिव्हिंग डॉक्युमेंट किंवा जिवंत दस्तऐवज असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर जसा काळ बदलेल, गरजा बदलतील, तसं आपण त्यात आवश्यक ते बदल करू शकतो, दुरुस्ती करू शकतो, आणि यामुळेच ते कधीच कालबाह्य होत नाही. खरं तर ही जे बदल स्वीकारण्याची क्षमता आहे, ही लवचिकता, हीच आपल्या संविधानाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली तरी ते आजही आपल्या देशाचा मजबूत आधारस्तंभ आहे. तर आपण पाहिलं की आपलं संविधान कसं बनलं, त्याची वचनं काय आहेत, आणि ते जिवंत कसं राहतं. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आजच्या या धावपळीच्या बदलत्या भारतात संविधानाने दिलेलं कोणतं वचन सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं? समानतेचं, स्वातंत्र्याचं की न्यायाचं? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.